नमस्कार मित्रांनो. या विशाल संसार सागरात प्रत्येक मनुष्य सुख शोधत फिरतो. कोणी धनात शोधतो, कोणी सत्तेत शोधतो, तर कोणी नात्यात समाधान शोधतो. पण खरे समाधान जे आहे ते केवळ भक्तीत, श्रद्धेत आणि धर्ममार्गावर चालण्यातच दडलेले असते. आणि अशाच भक्तीच्या मार्गावर नेणारी, पापांचा नाश करणारी, आयुष्य आनंदमय करणारी एक अद्भुत पवित्र कथा म्हणजे जया एकादशीची कथा आहे. जी ऐकली की मन शुद्ध होते, अंतःकरण पवित्र होते आणि जीवनात नवचैतन्य निर्माण होते. ही कथा केवळ उपवासाची नाही, तर संयमाची, श्रद्धेची, देवावर अखंड विश्वास ठेवण्याची आहे. आज आपण अशाच एका प्राचीन काळातील ऋषीमुनींच्या आश्रमांनी नटलेल्या, पवित्र नद्यांनी ओथंबलेल्या, देवदेवतांच्या कृपेने पावन झालेल्या भूमीवरील सत्यकथा ऐकणार आहोत. जिथे भक्तीने दगडही देव होतो आणि अश्रूंनी पापे धुवून निघतात. म्हणून मन शांत करा, हृदय उघडा आणि भक्तीने ही कथा ऐका. चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूया. कथा सुरू करू का? भक्तांनो, धार्मिक मराठी या चॅनलवर तुम्ही भक्तिभावाने कथा ऐकत आहात, त्यामुळे चॅनलला नक्की जोडलेले रहा. कथा ऐकताना तुमचे भाव कमेंटमध्ये लिहा आणि भक्तीचा प्रसार करा. प्राचीन काळी हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या एका विशाल आणि समृद्ध राज्यात राजा हरिवर्मा राज्य करत होता. राजा धर्मनिष्ठ, न्यायप्रिय आणि देवभक्त होता. त्याच्या राज्यात नदी स्वच्छ वाहत होत्या, वनांत ऋषींचे आश्रम होते, देवालयांत रोज दीप प्रज्वलित होत आणि प्रजेच्या मुखावर समाधान दिसत होते. परंतु या समृद्ध राज्याच्या सीमेलगत घनदाट वनात अनेक रहस्यमय घटना घडत असत. त्या वनात प्रवेश करणारा अनेकदा परत येत नसे. त्या वनात असुर प्रवृत्तीच्या शक्ती वावरत असल्याची कुजबूज प्रजेच्या कानावर पडत होती. परंतु राजा धर्ममार्गावर असल्याने त्याला भय नव्हते. एकदा माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील दिवस उजाडला आणि संपूर्ण राज्यात जया एकादशीची चाहूल लागली. ऋषीमुनींनी उपवासाचे महत्त्व सांगायला सुरुवात केली. आश्रमात यज्ञाची तयारी झाली. नद्यांच्या तीरावर स्नानासाठी भक्त जमू लागले. त्या दिवशी उपवास केला तर पापांचा नाश होतो, भूतयोनीतून मुक्ती मिळते आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते असे ऋषींनी सांगितले. राजानेही संकल्प केला की तो स्वतः आणि संपूर्ण राजपरिवार जया एकादशीचे व्रत श्रद्धेने पाळेल. राजाच्या महालात शंखनाद झाला, सुवर्ण दीपांनी मंदिर उजळले, वेदमंत्रांचा गजर झाला आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले. त्याच राज्यात एक तरुण गंधर्व राहत होता, ज्याचे नाव सुमेध होते. तो संगीतामध्ये प्रवीण होता, पण त्याचे मन चंचल होते. त्याला देवभक्तीपेक्षा इंद्रियसुख अधिक प्रिय होते. एकदा राजदरबारात नृत्य करताना त्याचे मन विषय वासनांनी भरले आणि त्याने नियमभंग केला. त्यामुळे त्याला गंधर्व लोकातून खाली पृथ्वीवर घनदाट वनात टाकण्यात आले. तेथे तो एका भयानक पिशाच्या योनीत अडकला. त्या वनात भटकताना त्याला भूक, तहान, वेदना आणि पश्चात्ताप यांचा सामना करावा लागत होता. अनेक वर्षे त्या योनीत दुःख भोगल्यानंतर एकदा जया एकादशीचा दिवस उजाडला. त्या दिवशी तो पिशाच्या भुकेने व्याकुळ होता, पण त्याला अन्न मिळाले नाही. तहान लागली, पण नदीजवळ असूनही तो पाणी पिऊ शकला नाही. संपूर्ण दिवस आणि रात्र उपाशीपोटी काढताना त्याच्या मनात अनाहूतपणे भगवान विष्णूंचे स्मरण झाले. त्याने नकळत उपवास केला. त्या उपवासाने त्याचे पाप वितळू लागले. त्या रात्री त्याला स्वप्नात दिव्य तेज दिसले. भगवान विष्णूंनी त्याला दर्शन दिले आणि सांगितले की जया एकादशीच्या उपवासामुळे तो पिशाच्या योनीतून मुक्त होणार आहे. सकाळ होताच त्या वनात प्रकाश पसरला. ऋषींच्या आश्रमातील शिष्य तेथे आले आणि त्यांनी त्या दिव्य रूपात परिवर्तित झालेल्या सुमेधाला पाहिले. तो पुन्हा गंधर्व स्वरूपात प्रगट झाला होता. त्याच्या डोळ्यांत अश्रू होते, हृदय कृतज्ञतेने भरले होते. तो थेट राजाच्या मंदिरात गेला, भगवान विष्णूंच्या चरणी नतमस्तक झाला आणि जया एकादशीचे महात्म्य सर्वांना सांगू लागला. त्या दिवशी संपूर्ण राज्यात भक्तीची लाट उसळली. लोकांनी श्रद्धेने व्रत केले आणि त्यांच्या जीवनात सुखशांती नांदू लागली. सुमेधाने जया एकादशीच्या उपवासामुळे पिशाच्च्या योनीतून मुक्ती मिळाल्याची कथा सांगितल्यावर संपूर्ण राज्यात आश्चर्य आणि भक्तीचा संगम झाला. राजाच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू आले. त्याने सुमेधाला जवळ घेतले आणि म्हणाला की धर्ममार्ग किती सूक्ष्म असतो हे आज समजले. त्याच दिवशी राजाने संपूर्ण प्रजेसाठी महायज्ञाचा आदेश दिला. नदीकिनारी मंडप उभारले गेले. वनातून ऋषी, तपस्वी, ब्राह्मण आले. वेदमंत्रांच्या गजराने आसमंत पवित्र झाला. धूपदीपांचा सुगंध दरवळू लागला. जया एकादशीचे व्रत केवळ उपवास नसून आत्मशुद्धीचे साधन आहे हे ऋषींनी कथांमधून सांगितले. त्याच राज्याच्या एका दूरच्या गावात चंद्रकेतू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचे आयुष्य कष्टांनी भरलेले होते. बैल कमजोर, जमीन कोरडी, घर कौलारू आणि संसार दुःखाने व्यापलेला होता. पण त्याची पत्नी शीलवती अत्यंत श्रद्धाळू होती. ती रोज नदीवर स्नान करून देवपूजा करत असे.
जया एकादशीचा दिवस जवळ येताच तिने नवऱ्याला उपवास करण्याची विनंती केली. पण चंद्रकेतू म्हणाला की पोटभर अन्नच मिळत नाही तर उपवास कसा करायचा. तरीही पत्नीच्या आग्रहाखातर त्याने संकल्प केला. त्या दिवशी त्यांना अन्न मिळाले नाही, त्यामुळे उपवास आपोआपच घडला. रात्री दोघेही भग्न देवालयात जाऊन दीप लावून बसले. शीलवतीने विष्णू नामस्मरण सुरू केले. तिच्या स्वरात भक्ती होती, अश्रू होते. तिच्या अंतःकरणातील श्रद्धेने वातावरण पवित्र झाले. त्याच रात्री त्या देवालयात दिव्य प्रकाश पसरला. देवदूतांचे स्वर ऐकू आले. चंद्रकेतू भयभीत झाला, पण शीलवती शांत होती. तिच्या श्रद्धेने देव प्रसन्न झाले होते. सकाळी उठल्यावर त्यांच्या शेतात पाणी भरलेले होते. जमीन सुपीक झाली होती. बैलांना बळ आले होते. काही दिवसांतच त्यांचे जीवन बदलू लागले. या घटनेची वार्ता राज्यभर पसरली. लोक जया एकादशीचे महत्त्व अधिक श्रद्धेने पाळू लागले. दरम्यान राजाच्या सीमेलगत असलेल्या त्या घनदाट वनात अजूनही काही असुर प्रवृत्तीच्या शक्ती वावरत होत्या. त्या शक्तींना भक्तीचा वाढता प्रभाव सहन होत नव्हता. त्यांनी आश्रमांवर संकट आणण्याचा कट रखला. एके रात्री ऋषींच्या आश्रमावर भयावह अंधार पसरला. पशुपक्षी घाबरून ओरडू लागले. ऋषींनी ध्यानस्थ होऊन विष्णूचे स्मरण केले. त्याच क्षणी आकाशातून दिव्य तेज उतरले. जया एकादशीच्या व्रताचे तेज त्या असुर शक्तींना जाळू लागले. त्यांना वन सोडून पळावे लागले. सकाळी आश्रमात शांती पसरली. ऋषींनी शिष्यांना सांगितले की भक्ती आणि व्रत यांची शक्ती तलवारीपेक्षा मोठी असते. राजाला ही घटना कळताच त्याने वनातील आश्रमांना संरक्षण देण्याची व्यवस्था केली. त्या काळात राजाची कन्या पद्मावती विवाहयोग्य झाली होती. अनेक राजे विवाहासाठी आले, पण राजाने धर्मनिष्ठ आणि विष्णुभक्त राजालाच पसंती दिली. विवाह माघ शुक्ल द्वादशीला ठरला, जया एकादशीच्या दुसऱ्या दिवशी. त्यामुळे विवाहपूर्वी सर्वांनी उपवास केला. त्या विवाह सोहळ्यात देवदेवतांची कृपा स्पष्ट दिसत होती. नद्यांचे पाणी शांत होते, आकाश स्वच्छ होते, मंगलवाद्य निनादत होती. त्या दिवशी अनेकांनी संकल्प केला की आयुष्यभर जया एकादशीचे व्रत सोडणार नाहीत. सुमेध गंधर्वाने आपल्या संगीताने विष्णूची स्तुती गायली. त्याच्या स्वरात पश्चात्ताप आणि कृतज्ञता होती. ऋषी म्हणाले की जया एकादशी केवळ पापांचा नाश करत नाही, तर जीवनाला योग्य दिशा देते. जो मन, वाणी आणि कर्माने शुद्ध राहतो त्यांना देव कधीही दूर ठेवत नाही. या सर्व घटनांनी राज्यात धर्माचा पाया अधिक मजबूत झाला. प्रजेच्या मनात श्रद्धा रुजली आणि प्रत्येक जया एकादशी हा दिवस राज्यासाठी उत्सवाचा झाला. राज्यात जया एकादशीचा महिमा वाढत असतानाच काळाच्या ओघात एक वेगळीच परीक्षा समोर उभी राहिली. धर्म फोफावू लागला की अधर्म डोकेवर काढतोच. त्या घनदाट वनाच्या पलीकडे कालनेमी नावाचा एक अत्यंत क्रूर असुर आपली शक्ती वाढवत होता. तो तपश्चर्येने वरदान मिळवलेला, मायावी आणि धर्माचा कट्टर शत्रू होता. त्याला कळले की जया एकादशीमुळे लोक विष्णुभक्त होत आहेत, पापांपासून मुक्त होत आहेत. त्यामुळे त्याची सत्ता कमी होणार होती. त्याने आपल्या मायावी शक्तीने अनेक साधूंना भ्रमात पाडण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी उपवास मोडण्याचे षडयंत्र रचले. लोकांच्या मनात भीती निर्माण केली. एके दिवशी माघ शुक्ल एकादशीच्या पूर्वसंध्येला त्याने भयंकर वादळ निर्माण केले. नद्या खवळल्या, वनांत अंधार पसरला. लोक भयभीत झाले. काही जणांनी उपवासाचा संकल्प सोडायचा विचार केला. पण त्यावेळी वृद्ध ऋषी वेदव्यासांचे शिष्य महामुनी भार्गव आश्रमातून बाहेर आले. त्यांनी प्रजेला धैर्य दिले आणि सांगितले की संकट हे श्रद्धेची परीक्षा घेण्यासाठीच येते. जो या दिवशी संयम राखतो त्यालाच खरी कृपा मिळते. भार्गव मुनी स्वतः नदीकिनारी ध्यानस्थ बसले. त्यांनी विष्णू सहस्रनामाचा जप सुरू केला. त्यांच्या तपश्चर्येच्या तेजाने वातावरण बदलू लागले. वादळ शांत झाले, अंधार विरघळला, लोकांच्या मनातील भय दूर झाले. त्याच रात्री कालनेमी असुराने भार्गव मुनींवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, पण जया एकादशीच्या व्रताच्या तेजामुळे त्याची मायावी शक्ती निष्प्रभ झाली. त्याचे शरीर थरथर कापू लागले. त्याने पहिल्यांदाच भक्तीची ताकद अनुभवली. दुसरीकडे राजाच्या महालातही त्या रात्री दीप अखंड तेवत होते. राजाने उपवास करून संपूर्ण रात्र विष्णू ध्यानात घालवली होती. राणी आणि राजकन्या पद्मावतीही स्तोत्रपाठ करत होत्या. पहाटेच्या वेळी राजाला स्वप्नात भगवान विष्णूंचे दर्शन झाले. त्यांनी सांगितले की जया एकादशीचा धर्म जो टिकवेल त्याचे राज्य अढळ राहील, पण अहंकार आल्यास सर्व काही नष्ट होईल. राजा जागा झाला तेव्हा त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्याने त्वरित संपूर्ण राज्यात धर्मसभा बोलावली.
ऋषी, साधू, प्रजेचे प्रमुख उपस्थित राहिले. राजाने आपल्या स्वप्नाची कथा सांगितली आणि जया एकादशीचे नियम अधिक काटेकोरपणे पाळण्याचा संकल्प घेतला. त्या सभेत सुमेध गंधर्व उभा राहिला. त्याने सांगितले की भोगातून भक्तीकडे येणे सोपे नाही, पण एकदा मन शुद्ध झाले की देव दूर राहत नाही. त्याचे शब्द ऐकून अनेक तरुणांचे डोळे पाणावले. त्यांनी व्यसनांचा त्याग करण्याचा निश्चय केला. काही दिवसांनी कालनेमी असुराने शेवटचा प्रयत्न केला. त्याने एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले आणि लोकांना सांगू लागला की उपवास निरर्थक आहे. पण शीलवतीने त्याला ओळखले. तिच्या श्रद्धेच्या बळावर तिने विष्णू नामाचा जयघोष केला. लोकही तिच्यासोबत नामस्मरण करू लागले. त्या नामस्मरणाच्या शक्तीने कालनेमीचे खरे रूप प्रकट झाले. त्याला लज्जेने माघार घ्यावी लागली. तो वनाच्या अंधारात नाहीसा झाला. त्या दिवशी प्रजेच्या मनात विश्वास अधिक दृढ झाला की सत्य आणि भक्तीसमोर अधर्म टिकत नाही. राज्यातील प्रत्येक घरात जया एकादशीचे व्रत परंपरेने सुरू झाले. लहान मुलेही त्या दिवशी कथा ऐकू लागली. वृद्धांच्या डोळ्यांत समाधान दिसू लागले. नद्यांच्या तीरावर दीपदान होऊ लागले. मंदिरांत घंटानाद अखंड सुरू राहू लागला. भार्गव मुनींनी सांगितले की जो या दिवशी केवळ अन्न त्याग करत नाही तर वाईट विचारांचाही त्याग करतो, तोच खरा व्रती आहे. या उपदेशाने लोकांचे जीवन बदलू लागले. राजाचे राज्य अधिक समृद्ध झाले. पण त्याचवेळी नियतीने अजून एक परीक्षा तयार ठेवली होती, जी पुढे जया एकादशीच्या महिम्याला संपूर्ण भूमंडळावर प्रसिद्ध करणार होती. राज्यात भक्तीची ज्योत तेवत असतानाच काळाने एक गंभीर वळण घेतले. कारण राजा हरिवर्मा वृद्ध होत चालला होता आणि राज्याची जबाबदारी पुढे कोण सांभाळणार ह्याची चिंता सर्वांनाच सतावत होती. राजपुत्र लहानपणीच दिवंगत झाल्याने राजकन्या पद्मावतीच वारसदार ठरणार होती. पद्मावती बुद्धिमान, धर्मनिष्ठ आणि विष्णुभक्त होती. पण स्त्री राज्य करू शकते का ह्या विषयावर काही सरदारांच्या मनात शंका निर्माण झाली. त्या शंकांचे बीज अधर्माच्या दिशेने झुकणाऱ्या काही महत्वाकांक्षी सरदारांनी पेरले. त्यांनी गुप्तपणे सभा घेऊन राजवटीत अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याच काळात एक भीषण दुष्काळ पडला. नद्या आटू लागल्या, जमिनीला तडे जाऊ लागले, प्रजेचे हाल वाढले. काही लोकांच्या मनात देवावरचा विश्वास डगमगू लागला. तेव्हा भार्गव मुनींनी सर्वांना एकत्र बोलावले आणि सांगितले की हा दुष्काळ अधर्माचा परिणाम नसून संयमाची परीक्षा आहे. त्यांनी जया एकादशीला सामूहिक व्रत करण्याचा संकल्प सुचवला. राजानेही संपूर्ण राज्यासोबत उपवास करण्याची घोषणा केली. त्या दिवशी प्रजेने पाण्याशिवाय उपवास केला. मंदिरांत अखंड नामस्मरण सुरू झाले. पद्मावतीने स्वतः नदीकिनारी बसून विष्णू स्तोत्र पठण केले. तिच्या डोळ्यांत करुणा होती, हृदयात प्रजेबद्दल ममत्व होते. तिच्या भक्तीने वातावरण भारावून गेले. त्या रात्री आकाशात ढग जमा होऊ लागले. वीज चमकली, पण भीती नव्हती. पहाटेच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू झाला. नद्या पुन्हा वाहू लागल्या. शेतांमध्ये पाणी साचले. प्रजेच्या मुखावर आनंद फुलला. सर्वांनी हा चमत्कार जया एकादशीच्या कृपेमुळे झाला असे मानले. परंतु काही भ्रष्ट सरदारांनी हा प्रसंगही आपल्या स्वार्थासाठी वापरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लोकांत कुजबूज सुरू केली की हे सर्व योगायोग आहेत, देवाची कृपा नसते. त्यांच्या शब्दांनी काही दुर्बल मनांची श्रद्धा डळमळली. त्याचवेळी कालनेमी असुराचा एक अनुयायी, मायावी राक्षस दंभक, गुप्तपणे राज्यात शिरला. त्यांनी सरदारांच्या मनात विष पेरले. पद्मावतीला हटवून स्वतःची सत्ता स्थापण्याचे स्वप्न त्यांना दाखवले. जया एकादशीच्या दिवशीच राजदरबारात उठाव करण्याचा कट रचण्यात आला. पण नियतीने वेगळेच ठरवले होते. त्या दिवशी पद्मावतीने कठोर उपवास केला होता. ती रात्रभर जागरण करत होती. तिला ध्यानात एक दिव्य संकेत मिळाला. तिने भार्गव मुनींना बोलावले. मुनींनी ध्यान लावून संपूर्ण कट ओळखला. त्यांनी राजाला सावध केले. सकाळ होताच दरबारात सभा भरली. राजाने सर्व सरदारांना समोर बोलावले. सत्य समोर येताच दुष्ट सरदारांचे चेहरे फिके पडले. दंभकाचे मायावी रूप उघड झाले. जया एकादशीच्या व्रताच्या तेजाने त्याची शक्ती नष्ट झाली. तो राखेत परिवर्तित झाला. राजाने त्या दुष्ट सरदारांना शिक्षा दिली. पण त्याचवेळी प्रजेला क्षमा, संयम आणि धर्म ह्यांचे महत्त्व समजावले. पद्मावतीने आपल्या वडिलांच्या पायावर डोके ठेवून सांगितले की राज्य हे सत्ता नाही तर सेवा आहे. तिचे शब्द ऐकून सर्वांनी तिला भावी राणी म्हणून स्वीकारले. त्या दिवसानंतर पद्मावतीच्या नावाने आश्रम, मंदिरे आणि जलकुंड उभारले गेले. जया एकादशीचा दिवस केवळ उपवासाचा नव्हे तर सत्याचा, न्यायाचा आणि निस्वार्थ सेवेचा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला. सुमेध गंधर्वाने आपल्या गीतांतून ही कथा दूर दूरपर्यंत पोहोचवली.
वनांतील ऋषी, पर्वतांवरील तपस्वी आणि नद्यांच्या तीरावरील भक्त सगळे जया एकादशीच्या महिम्याने एकत्र बांधले गेले आणि त्या दिवसापासून राज्यात धर्माचा प्रकाश अधिक तेजस्वी झाला. पद्मावतीला भावी राणी म्हणून स्वीकारल्यानंतरही काळ थांबत नाही हे सर्वांना माहीत होते. राजा हरिवर्माची प्रकृती हळूहळू खालावत चालली होती. त्याचे शरीर थकले होते, पण मन अजूनही धर्मचिंतनात रमलेले होते. तो रोज सकाळी नदीकिनारी जाऊन स्नान करत असे. विष्णूच्या मूर्तीसमोर बसून दीर्घकाळ ध्यान लावत असे. एका सकाळी जया एकादशीच्या आधीच्या दिवशी त्याने पद्मावतीला जवळ बोलावले. तिच्या डोक्यावर हात ठेवून सांगितले की राज्य, प्रजा आणि धर्म यांची सेवा हीच खरी राजभूषणे आहेत. सत्तेचा मोह टाळ आणि सदैव सत्याच्या बाजूने उभी राहा. पद्मावतीच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिने वडिलांच्या चरणी वाकून जया एकादशीचे व्रत आयुष्यभर पाळण्याचा संकल्प केला. त्या रात्री राजा शांत झोपेत गेला. पहाटेच्या वेळी त्याच्या प्राणांनी देहाचा त्याग केला. संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले. मंदिरांच्या घंटा मंद झाल्या. लोकांनी अन्न त्याग केला. पण भार्गव मुनींनी सर्वांना समजावले की हा शोक नव्हे तर धर्मनिष्ठ राजाचा उत्सव आहे. कारण जया एकादशीच्या पवित्र काळात देहत्याग करणाऱ्याला विष्णू लोक प्राप्त होते. राजाचे अंतिम संस्कार नदीकिनारी वेदमंत्रांनी पार पडले. आकाशात क्षणभर दिव्य प्रकाश पसरला आणि सर्वांच्या मनाला समाधान मिळाले. काही दिवसांनी पद्मावतीचा राज्याभिषेक ठरवण्यात आला, तोही माघ शुक्ल द्वादशीला, जया एकादशीच्या व्रतानंतर. त्या दिवशी संपूर्ण राज्य उपवासात होते. मंदिरांत अखंड नामस्मरण सुरू होते. पद्मावती साध्या वस्त्रांत, कपाळावर चंदन, डोळ्यात करुणा आणि आत्मविश्वास घेऊन सिंहासनावर बसली. तिच्या हातात तलवार नव्हे तर धर्मग्रंथ होता. हे दृश्य पाहून प्रजेच्या मनात आदर निर्माण झाला. पद्मावतीने राज्याभिषेकानंतर पहिली आज्ञा दिली, ती म्हणजे वनांतील आश्रम, नद्यांचे तीर आणि मंदिरे यांचे संरक्षण. तिने जया एकादशीच्या दिवशी अन्नदानाऐवजी ज्ञानदान आणि करुणादान करण्याची प्रथा सुरू केली. गरिबांना वस्त्र, वृद्धांना आधार आणि अनाथांना आश्रय दिला जाऊ लागला. त्या काळात दूरवरच्या प्रदेशातून अनेक लोक या राज्यात येऊ लागले, कारण येथे न्याय, शांती आणि भक्ती नांदत होती. पण प्रत्येक उजेडामागे सावली असतेच. कालनेमी असुर पूर्णपणे नष्ट झाला नव्हता. त्याची शक्ती क्षीण झाली होती, पण अहंकार जिवंत होता. त्याने समुद्रापलीकडील अंधकारमय प्रदेशात जाऊन पुन्हा तपश्चर्या सुरू केली. त्याचा उद्देश एकच होता, जया एकादशीच्या महिम्याला कलंक लावणे. त्याने देवभक्तीचे रूप घेऊन काही भोंदू साधू तयार केले. हे साधू लोकांना चुकीच्या मार्गावर नेऊ लागले. उपवासाच्या नावाखाली अहंकार वाढवू लागले. काही ठिकाणी लोकांमध्ये भेद निर्माण होऊ लागले. ही वार्ता पद्मावतीपर्यंत पोहोचताच तिने भार्गव मुनींना बोलावले. मुनींनी सांगितले की खरा धर्म शांत असतो. गोंगाट करणारा धर्म हा अहंकाराचा असतो. त्यांनी पद्मावतीला स्वतः प्रजेच्या मध्ये जाऊन उपदेश करण्याचा सल्ला दिला. पद्मावतीने वेश बदलून गावोगावी प्रवास सुरू केला. बैलगाडीने ती नदी, वन, डोंगर पार करत लोकांशी बोलू लागली. ती त्यांना सांगू लागली की जया एकादशीचा अर्थ स्वतःला श्रेष्ठ समजणे नसून स्वतःला शुद्ध करणे आहे. तिच्या साध्या शब्दांनी लोकांची मने जिंकली. भोंदू साधूंचे खरे रूप उघड झाले. त्यांचा प्रभाव कमी होऊ लागला. एका गावात पद्मावतीला एक वृद्ध स्त्री भेटली. ती म्हणाली की उपवासातही जर मन दुष्ट असेल तर त्याचा उपयोग नाही. हे शब्द ऐकून पद्मावतीला जाणवले की खरा धर्म प्रजेच्या साधेपणात आहे. ती परत राजधानीत आली. तेव्हा राज्य अधिक एकसंध झाले होते. जया एकादशीचा दिवस आता केवळ विधी नव्हता, तर आत्मपरीक्षणाचा दिवस बनला होता. लोक त्या दिवशी आपली चूक मान्य करून सुधारण्याचा संकल्प करू लागले. आणि अशा प्रकारे पद्मावतीच्या राज्यात जया एकादशीचा महिमा अधिक गहिरा होत गेला, जो पुढे अजून एका अद्भुत घटनांनी उजळणार होता. पद्मावतीच्या प्रवासानंतर राज्यात शांतता नांदत असली तरी नियतीने अजून एक गूढ पडदा उचलला होता. कारण समुद्रापलीकडे तपश्चर्या करत असलेला कालनेमी असुर आता अधिक कपटी झाला होता. त्याने थेट युद्धाचा मार्ग न निवडता लोकांच्या मनात शंका निर्माण करण्याचा मार्ग स्वीकारला. त्याने काही मायावी गंधर्वांना आपल्या बाजूने वळवले आणि त्यांच्यामार्फत अशा कथा पसरवू लागला की जया एकादशीचे व्रत केवळ राजसत्तेचे साधन आहे. देव नव्हे तर माणसेच लोकांना नियंत्रित करतात. या कुजबुजीचा परिणाम काही दूरच्या प्रदेशांत दिसू लागला. काही लोक उपवास टाळू लागले तर काही जण उपवास करताना मनात द्वेष बाळगू लागले. ही बातमी राजधानीत पोहोचताच पद्मावती चिंतित झाली. तिने भार्गव मुनींना विचारले की अशा सूक्ष्म अधर्माचा सामना कसा करायचा.
तेव्हा मुनींनी सांगितले की शस्त्राने नव्हे तर उदाहरणाने. त्यांनी सुचवले की जया एकादशीच्या दिवशी स्वतः राणीने राजवैभव सोडून सामान्य भक्तासारखे जीवन जगावे. पद्मावतीने हा सल्ला स्वीकारला. माघ शुक्ल एकादशीच्या दिवशी तिने राजवस्त्रे न घालता साधे वस्त्र परिधान केले. कोणालाही न सांगता ती पहाटेच नदीकाठी गेली. तेथे तिने इतर स्त्रियांसोबत स्नान केले, देवपूजा केली आणि दिवसभर मौन पाळले. तिच्या वागण्यात कुठलाही अभिमान नव्हता. ती संध्याकाळी एका लहानशा आश्रमात पोहोचली. त्या आश्रमात एक तरुण ऋषी राहत होता. त्याचे नाव आत्मदेव होते. तो अत्यंत तपस्वी होता, पण लोकांपासून दूर राहत असे. पद्मावतीने त्याच्याशी साध्या भक्तासारखा संवाद साधला. आत्मदेवाने सांगितले की देवाला उपवासापेक्षा शुद्ध अंतःकरण प्रिय आहे. पद्मावतीने मनोमन समाधान अनुभवले. त्याचवेळी कालनेमीच्या मायावी गंधर्वांनी त्या आश्रमाभोवती भ्रम निर्माण केला. अंधार, भीती आणि संशय पसरवण्याचा प्रयत्न केला. पण पद्मावती शांत राहिली. तिने विष्णू नामस्मरण सुरू केले. तिच्या आवाजात भीती नव्हती तर विश्वास होता. त्या नामस्मरणाच्या तरंगांनी मायावी भ्रम तुटू लागला. गंधर्वांचे खरे रूप उघड झाले आणि ते लज्जेने पळून गेले. आत्मदेव ऋषीला त्या क्षणी पद्मावतीची खरी ओळख कळली. तो तिच्या चरणी नतमस्तक झाला. पण पद्मावतीने त्याला थांबवले आणि म्हणाली की भक्तीसमोर राजा आणि प्रजा समान असतात. सकाळ होताच ही घटना आसपासच्या गावांत पसरली. लोकांना समजले की राणी स्वतः जया एकादशीचे व्रत कसे पाळते. त्यांच्यातील शंका विरघळू लागल्या. राजधानीत परतल्यावर पद्मावतीने कोणतीही घोषणा केली नाही, पण तिच्या कृतीची चर्चा सर्वत्र झाली. त्या वर्षी जया एकादशीच्या दिवशी लोकांनी केवळ अन्नत्यागच नव्हे तर अहंकार, द्वेष आणि असत्याचाही त्याग केला. कालनेमीला हे कळताच त्याचा संताप वाढला. त्याने ठरवले की पुढील जया एकादशीला तो स्वतः प्रगट होऊन भक्तीची परीक्षा घेईल. पण त्याला हे माहीत नव्हते की प्रत्येक परीक्षा भक्तीला अधिक मजबूतच करते. भार्गव मुनींनी ध्यानात पाहिले की पुढील काळात मोठे संकट येणार आहे. त्यांनी पद्मावतीला सावध केले आणि सांगितले की संकट टाळण्यासाठी नव्हे तर स्वीकारण्यासाठी तयार रहा. पद्मावतीने संपूर्ण राज्यात धर्मशिक्षण वाढवण्याचे आदेश दिले. मुलांना कथा, तरुणांना संयम आणि वृद्धांना आधार देण्याची परंपरा अधिक दृढ केली. सुमेध गंधर्वाने आपल्या संगीताने लोकांच्या मनात भक्तीची ज्योत जागी ठेवली. नद्यांच्या तीरावर रात्री जागरण होऊ लागले. वनांतील आश्रमांत दीप अखंड तेवत राहिले. या सर्वांमुळे राज्य एक अदृश्य कवचाने संरक्षित झाले आणि जया एकादशीचा पुढील दिवस एका महाभाराच्या शांत पण निर्णायक युद्धासारखा जवळ येऊ लागला. पुढील जया एकादशी जवळ येत असताना संपूर्ण राज्यात एक विलक्षण शांतता पसरली होती. जणू निसर्गही येणाऱ्या परीक्षेची चाहूल घेत होता. आकाश स्वच्छ होते, पण हवेत गूढ चाण जाणवत होता. पद्मावती दररोज पहाटे उठून नदीकाठी ध्यान करत होती. तिच्या मनात भय नव्हते तर कर्तव्याची जाणीव होती. भार्गव मुनींनीही तपश्चर्या वाढवली होती. आश्रमात येणाऱ्या प्रत्येकाला ते सांगत होते की येणारा काळ भक्तीची कसोटी पाहणार आहे. राजधानीतील लोकांनी त्यावर्षी जया एकादशीचे व्रत अधिक कठोरपणे पाळण्याचा निश्चय केला. काहींनी पाण्याचाही त्याग केला तर काहींनी मौन स्वीकारले. त्या दिवशी पहाटेपासूनच मंदिरात घंटानाद सुरू झाला. दीपांच्या रांगांनी रस्ते उजळले. स्त्रिया तुळशीपुढे प्रार्थना करत होत्या. पुरुष नदीत स्नान करून नामस्मरण करत होते. लहान मुलेही शांतपणे कथा ऐकत बसली होती. अशा भक्तिमय वातावरणात दुपारच्या सुमारास आकाश अचानक काळवंडले. सूर्य झाकोळला गेला. वारा वेगाने वाहू लागला. वनातील वृक्ष करकचून आवाज करू लागले. लोकांनी हे अपशकुन मानले नाही तर अधिक जोराने विष्णू नाम घेतले. त्याचवेळी कालनेमी असुर प्रचंड मायावी रूप धारण करून आकाशातून प्रगट झाला. त्याचे डोळे ज्वालांसारखे होते. त्याच्या गर्जना संपूर्ण राज्यात घुमली. तो ओरडून म्हणाला की आज तो पाहणार आहे कोणाची भक्ती खरी आहे आणि कोणाची खोटी. काही क्षण लोकांच्या मनात भीतीची लाट उठली, पण पद्मावती महालाच्या गच्चीवर उभी राहिली. तिने दोन्ही हात जोडून विष्णूचे स्मरण केले. तिचा आवाज शांत पण ठाम होता. तिने प्रजेला सांगितले की भीती हीच अधर्माची पहिली पायरी असते. जर मन स्थिर असेल तर कोणतीही मायावी शक्ती आपल्याला स्पर्श करू शकत नाही. तिचे शब्द ऐकताच लोक शांत झाले. भार्गव मुनींनी आश्रमातून बाहेर येऊन वेदमंत्रांचा उच्चार सुरू केला.
सुमेध गंधर्वाने आकाशात उंच भरारी घेत भक्तिगीत गायला सुरुवात केली. त्या स्वरांनी वातावरणात अद्भुत कंपन निर्माण केले. कालनेमीने अनेक भ्रम निर्माण केले, कधी भयानक दृश्ये, कधी मोहक रूपे, पण लोकांनी डोळे मिटून नामस्मरण सुरू ठेवले. काही क्षणांनी असुराचा संताप वाढला. त्याने थेट पद्मावतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच क्षणी आकाशातून दिव्य प्रकाश उतरला. भगवान विष्णूंचे चक्र तेजाने चमकले. ते चक्र कालनेमीच्या दिशेने फिरू लागले. असुराची शक्ती क्षीण झाली. तो थरथर कापू लागला. त्याने मदतीसाठी ओरडले, पण त्याचे अनुयायी आधीच पळून गेले होते. भार्गव मुनींनी घोषणा केली की हा जया एकादशीच्या व्रताचा विजय आहे. चक्राच्या तेजाने कालनेमी असुर पूर्णपणे नष्ट झाला. आकाश स्वच्छ झाले. सूर्य पुन्हा तेजस्वी झाला. लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी एकमेकांना आलिंगन दिले. त्या दिवशी कोणत्याही घरी अन्न शिजले नाही, पण कोणालाही भूक जाणवली नाही, कारण भक्तीने सर्वांचे अंतःकरण तृप्त झाले होते. संध्याकाळी पद्मावतीने नदीकिनारी दीपदान केले. हजारो दिवे पाण्यावर तरंगू लागले. ते दृश्य पाहून लोकांना जाणवले की हा केवळ एका असुराचा पराभव नव्हता, तर अहंकार, शंका आणि भीतीचा पराभव होता. भार्गव मुनींनी सांगितले की जया एकादशीचा खरा अर्थ आज सर्वांना उमगला आहे. तो म्हणजे संकटासमोर न झुकता श्रद्धेने उभे राहणे. त्या रात्री संपूर्ण राज्यात जागरण झाले. लोकांनी आपल्या चुका आठवून क्षमा मागितली. नवीन जीवन सुरू करण्याचा संकल्प केला. पद्मावतीने मनात ठरवले की या घटनेची कथा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे, जेणेकरून कोणीही कधीही भक्तीच्या मार्गावरून ढळू नये. आणि त्या रात्री नद्यांचा कलकराट, वनातील वाऱ्याचा आवाज आणि मंदिरातील घंटानाद एकाच लयीमध्ये मिसळून जया एकादशीच्या अमर विजयाची घोषणा करत राहिले. कालनेमी असुराचा नाश झाल्यानंतर राज्यात जणू नवजीवनाचा संचार झाला. आकाश अधिक निळे वाटू लागले. नद्या अधिक पवित्र भासू लागल्या आणि वनांतील पक्ष्यांचे कलरव अधिक मधुर झाला. लोकांच्या मनातून भीतीचे सावट दूर झाले होते, पण त्या जागी अभिमान येऊ नये याची काळजी पद्मावती घेत होती. तिने लगेचच प्रजेला संबोधित करत सांगितले की हा विजय कोणाचा वैयक्तिक नाही, तर भक्तीचा आहे. जया एकादशीच्या व्रताने आणि सामूहिक श्रद्धेनेच हे शक्य झाले आहे. त्या दिवसानंतर तिने एक नवी परंपरा सुरू केली. प्रत्येक जया एकादशीच्या आधी संपूर्ण राज्यात कथा, कीर्तन आणि आत्मपरीक्षणाचे दिवस पाळले जाऊ लागले. लोक त्या दिवशी केवळ उपवास न करता आपल्या मनातील दुष्ट विचार, जुने वैर आणि अहंकार यांचा त्याग करू लागले. भार्गव मुनींनी या काळात अनेक शिष्य घडवले. त्यांनी त्यांना सांगितले की धर्म हा केवळ ग्रंथात नसतो, तर आचरणात असतो. आश्रमात शिक्षणासोबत सेवा शिकवली जाऊ लागली. नदीकिनारी आजारी, वृद्ध आणि दुर्बलांसाठी सेवा केंद्रे उभी राहिली. पद्मावती स्वतः अनेकदा वेश बदलून तेथे जात असे. प्रजेच्या दुःखात सहभागी होत असे. तिच्या या वागण्यामुळे लोकांच्या मनात तिच्याविषयी अधिक श्रद्धा निर्माण झाली. सुमेध गंधर्वाने जया एकादशीच्या विजयाची गाथा आपल्या संगीतामधून दूरदूरच्या प्रदेशात पोहोचवली. पर्वतांवरील तपस्वी, दूरच्या राज्यांतील राजे आणि सामान्य लोक या कथेकडे आकर्षित झाले. काही राजांनी आपल्या राज्यातही जया एकादशीचे व्रत अधिकृतपणे पाळण्याची घोषणा केली. अशा प्रकारे या एका राज्यातून सुरू झालेली भक्तीची लाट संपूर्ण भूमीवर पसरू लागली. परंतु प्रत्येक विस्तारासोबत नवीन आव्हानेही येत असतात. काही लोकांनी या भक्तीचा वापर कीर्ती मिळवण्यासाठी करू लागला. ते उपवास दाखवू लागले, पण अंतःकरण शुद्ध नसे. ही गोष्ट पद्मावतीच्या लक्षात येताच तिने भार्गव मुनींशी चर्चा केली. मुनींनी सांगितले की जेव्हा धर्म वाढतो तेव्हा त्याची छायाही वाढते, त्यामुळे सावध राहणे आवश्यक आहे. त्यांनी ठरवले की जया एकादशीच्या कथांमध्ये आता पश्चात्ताप, क्षमा आणि विनय यांवर अधिक भर दिला जाई. एका जया एकादशीच्या पूर्वसंध्येला राजधानीत एक अद्भुत घटना घडली. एक तरुण योद्धा, ज्याने पूर्वी अनेक अन्याय केले होते, तो राजदरबारात आला आणि सर्वांसमोर आपल्या चुका मान्य करून क्षमा मागू लागला. त्याने सांगितले की जया एकादशीच्या कथांनी त्याचे मन बदलले. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. पद्मावतीने त्याला शिक्षा न देता सुधारण्याची संधी दिली. या घटनेने लोकांना कळले की खरा धर्म बदल घडवतो, दंड देत नाही. त्या वर्षीची जया एकादशी विशेष ठरली, कारण लोकांनी पहिल्यांदाच उपवासानंतर एकमेकांची क्षमा मागण्याची परंपरा सुरू केली. घराघरांत शांतता नांदू लागली. जुनी वैरे मिटू लागली.
भार्गव मुनींनी सांगितले की हा दिवस आता मुक्तीचा मार्ग दाखवत आहे. पद्मावतीच्या मनात मात्र एक वेगळीच चिंता होती. तिला वाटत होते की ही कथा फक्त वर्तमानासाठी नाही तर भविष्याच्या पिढ्यांसाठीही सुरक्षित ठेवली पाहिजे. तिने राज्यातील विद्वानांना बोलावून या संपूर्ण घटनांची लेखनरूपाने नोंद करण्याचे आदेश दिले. परंतु तिने स्पष्ट सांगितले की शब्दांपेक्षा भाव जपले गेले पाहिजेत, कारण भावाशिवाय धर्म निर्जीव होतो. त्या रात्री पद्मावतीने विष्णूच्या चरणी प्रार्थना केली की या भक्तीच्या मार्गावर राज्य कधीही डगमगू नये. तिच्या प्रार्थनेनंतर मंदिरात दीप अधिक तेजाने उजळले. जणू देवाने तिच्या विनंतीला मान दिला होता. आणि त्या क्षणी तिला जाणवले की जया एकादशीचा खरा वारसा हा एखाद्या दिवसापुरता मर्यादित नसून तो प्रत्येक श्वासात जपायचा आहे. हा विचार तिच्या मनात दृढ झाला आणि पुढील काळात घडणाऱ्या घटनांसाठी तोच आधार ठरणार होता. पद्मावतीच्या मनात जया एकादशीचा वारसा जपण्याचा संकल्प अधिक दृढ होत गेला आणि त्या संकल्पातूनच राज्यात एक नवी धार्मिक चेतना आकार घेऊ लागली. तिने आदेश दिला की प्रत्येक आश्रमात आणि प्रत्येक मोठ्या देवालयात जया एकादशीची कथा सांगणारा एक दिवस निश्चित असावा, ज्यात केवळ चमत्कार नव्हे तर मनुष्याच्या अंतःकरणातील परिवर्तन केंद्रस्थानी असावे. या आदेशामुळे ऋषीमुनींनी कथांचे नवे स्वरूप मांडायला सुरुवात केली. ते लोकांना सांगू लागले की असुर बाहेरच नसतो तर तो अहंकार, लोभ आणि द्वेषाच्या रूपात आपल्या आतही असतो आणि जया एकादशी ही त्या अंतर्गत असुराशी लढण्याची साधना आहे. या विचारांनी प्रजेच्या मनात खोलवर परिणाम केला. अनेक लोकांनी आपले जीवन पद्धती बदलल्या. काहींनी हिंसा सोडली, काहींनी खोटेपणा त्यागला, काहींनी अनाठाई साठवण थांबवली. त्या काळात राज्याच्या सीमेजवळील एका पर्वतीय प्रदेशात भीषण संकट निर्माण झाले. तेथे राहणाऱ्या लोकांमध्ये दुष्काळ आणि आजार यांमुळे निराशा पसरली होती. देवावरचा विश्वास कमी होत चालला होता. ही बातमी कळताच पद्मावतीने त्वरित तेथे जाण्याचा निर्णय घेतला. सरदारांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला, पण तिने स्पष्ट सांगितले की जिथे भक्ती डगमगते तिथे राणीनेच जावे लागते. ती बैलगाडीने त्या पर्वतीय भागात पोहोचली. तेथील लोकांच्या डोळ्यात भीती आणि थकवा स्पष्ट दिसत होता. पद्मावतीने कोणतीही आज्ञा दिली नाही. तिने प्रथम त्यांचे दुःख ऐकून घेतले. त्यांच्यासोबत जमिनीवर बसून साधे अन्न घेतले. जया एकादशीच्या दिवशी तिने त्यांच्यासोबत कठोर उपवास केला. त्या उपवासात तिने केवळ अन्नत्याग नव्हे तर राजवैभवाचाही त्याग केला. त्या रात्री तिने लोकांना सांगितले की संकट हे देवापासून दूर जाण्याचे कारण नसून अधिक जवळ जाण्याचे निमित्त असते. तिच्या शब्दांत बनावट दिलासा नव्हता तर अनुभूती होती. त्या रात्री लोकांनी एकत्र येऊन प्रार्थना केली. काहींनी पहिल्यांदाच मनापासून अश्रू ढाळले. सकाळी उठल्यावर संकट लगेच नाहीसे झाले नाही, पण लोकांच्या मनात आशेचा प्रकाश निर्माण झाला होता. काही दिवसात परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. पाण्याचे स्रोत पुन्हा वाहू लागले. आजार कमी झाले. लोकांनी हे जया एकादशीच्या उपवासाचे फल मानले. पद्मावती परत राजधानीत आली तेव्हा तिचे शरीर थकलेले होते, पण मन शांत होते. भार्गव मुनींनी तिला सांगितले की आता तिची परीक्षा केवळ राणी म्हणून नव्हे तर मार्गदर्शक म्हणून होणार आहे, कारण अनेक राज्ये आता तिच्याकडे पाहू लागली होती. काही राजांनी दूत पाठवून जया एकादशीच्या व्रताबद्दल मार्गदर्शन मागितले. पद्मावतीने कोणताही अहंकार न ठेवता आपले अनुभव त्यांच्याशी शेअर केले. तिने स्पष्ट सांगितले की नियमांपेक्षा भावना महत्त्वाची आहे, उपवासापेक्षा संयम मोठा आहे. तिच्या या साधेपणामुळे तिचा प्रभाव वाढत गेला. सुमेध गंधर्वाने तिच्या कार्यावर आधारित एक दीर्घ गाथा रचली. ती गाथा ऐकताना लोकांना वाटू लागले की जया एकादशी ही केवळ एक तिथी नसून एक जीवनदृष्टी आहे. त्या काळात पद्मावतीला जाणवू लागले की तिचे आयुष्य आता वैयक्तिक उरलेले नाही, ते एका परंपरेचे प्रतीक बनले आहे. तिने दर जया एकादशीला एकांतात बसून स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची प्रथा सुरू केली, कारण तिला माहीत होते की जो स्वतःला तपासत नाही तो इतरांना योग्य मार्ग दाखवू शकत नाही. आणि या आत्मपरीक्षणातूनच पुढील काळातील एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जन्म घेणार होता, जो या पवित्र कथेला अंतिम अर्थ देणार होता. पद्मावतीच्या आत्मपरीक्षणातून जो निर्णय जन्माला आला तो केवळ राजकीय नव्हता तर आध्यात्मिक होता. तिला जाणवले की जया एकादशीचा महिमा टिकवण्यासाठी केवळ राज्यसत्ता पुरेशी नाही, तर त्यासाठी परंपरा घडवणारे केंद्र आवश्यक आहे. म्हणून तिने राजधानीपासून दूर एका पवित्र नदीच्या काठी विशाल तपोवन उभारण्याचा संकल्प केला. त्या ठिकाणी ऋषी, साधू, विद्वान आणि सामान्य भक्त एकत्र येऊन ज्ञान, सेवा आणि भक्ती यांचा संगम घडवतील अशी तिची इच्छा होती.
या तपोवनाचे नाव तिने जयाश्रम असे ठेवले, कारण तिच्या मते जया एकादशीचा खरा विजय तेथे घडणार होता. या निर्णयाची घोषणा होताच काही सरदारांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटले की राज्याचा खजिना आश्रमासाठी वापरणे योग्य नाही. पण पद्मावती शांतपणे म्हणाली की जे धन धर्मासाठी खर्च होत नाही ते धन राज्यासाठी ओझे बनते. तिच्या ठाम भूमिकेपुढे कोणीही बोलू शकले नाही. काही महिन्यात जयाश्रम उभा राहिला. त्यात कोणतेही वैभव नव्हते, पण प्रत्येक दगडात श्रद्धा होती. आश्रमात प्रवेश करताच लोकांचे मन शांत होत असे. भार्गव मुनींनी तेथे प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्थान घेतले. त्यांनी जया एकादशीच्या साधनेला नवे रूप दिले. उपवासासोबत स्वाध्याय, सेवा आणि मौन यांचा समावेश करण्यात आला. पद्मावती स्वतः अनेकदा तेथे जाऊन साध्या भक्तांसोबत बसत असे. कोणालाही तिच्या राणीपणाची जाणीव होऊ न देता ती शिकत असे. त्या काळात सुमेध गंधर्वाला एक अंतःप्रेरणा झाली. त्याने आपले संगीत केवळ गायनापुरते मर्यादित न ठेवता त्यातून साधना निर्माण केली. जयाश्रमात संध्याकाळी जेव्हा तो गात असे तेव्हा लोक ध्यानावस्थेत जात. त्यांच्या मनातील दुःख, क्रोध आणि भ्रम हळूहळू वितळू लागले. या तपोवनाची कीर्ती दूर दूरपर्यंत पसरली. काही लोक उपचारासाठी, काही मार्गदर्शनासाठी, तर काही केवळ शांततेसाठी येऊ लागले. पद्मावतीला हे पाहून समाधान वाटले, पण तिला एक भीतीही वाटत होती की भविष्यात कोणी या परंपरेचा गैरवापर करू नये. म्हणून तिने एक नियम ठरवला. जयाश्रमात कोणालाही श्रेष्ठत्वाचा अधिकार नसेल. तेथे येणारा प्रत्येक जण साधक असेल. हा नियम कठोर होता, पण आवश्यक होता. एकदा जया एकादशीच्या दिवशी एक गर्विष्ठ विद्वान तेथे आला. त्याने आपले ज्ञान दाखवण्याचा प्रयत्न केला, पण भार्गव मुनींनी त्याला शांतपणे सेवा करण्यास सांगितले. सुरुवातीला त्याला अपमान वाटला, पण दिवस अखेरीस त्याचे मन बदलले. त्याने नम्रतेने क्षमा मागितली. ही घटना पाहून पद्मावतीला खात्री पटली की परंपरा योग्य दिशेने चालली आहे. त्या वर्षीची जया एकादशी जयाश्रमात अत्यंत शांततेत साजरी झाली. कोणताही मोठा उत्सव नव्हता, पण अंतःकरणातील बदल स्पष्ट जाणवत होता. लोकांनी त्या दिवशी स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा संकल्प केला. काहींनी आयुष्यभराचे अपराध कबूल केले, काहींनी शत्रूंशी समेट केला. पद्मावती त्या दिवशी नदीकाठी एकटी बसली होती. तिने मागे वळून पाहिले तेव्हा तिला जाणवले की तिचे आयुष्य एका उद्देशासाठी वापरले गेले आहे. तिच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू आले. त्या रात्री तिला स्वप्नात भगवान विष्णूंचे दर्शन झाले. त्यांनी तिला सांगितले की जया एकादशीचा खरा अर्थ तिने प्रत्यक्ष आचरणातून दाखवला आहे. आता ही परंपरा काळाच्या पलीकडे जाणार आहे. सकाळी उठल्यावर पद्मावतीने कोणालाही त्या दर्शनाची कथा सांगितली नाही, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळे तेज होते. सर्वांना जाणवत होते की ही कथा आता पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे. कारण ज्या दिवशी धर्म सत्ता न राहता श्वास बनतो त्या दिवशीच तो अमर होतो, आणि जया एकादशी त्या अमरतेच्या उंबरठ्यावर उभी होती. जयाश्रम उभा राहिल्यानंतर अनेक वर्षे शांततेत गेली. पण काळाच्या प्रवाहात पद्मावतीचे शरीर हळूहळू थकू लागले. तिचे केस पांढरे झाले, चेहऱ्यावर सुरकुत्या उमटल्या, तरी तिच्या डोळ्यांतील करुणा आणि तेज कधीच कमी झाले नाही. ती अजूनही प्रत्येक जया एकादशीला उपवास करत असे. नदीकाठी बसून दीर्घ काळ ध्यान करत असे. पण आता तिला जाणवत होते की तिची भूमिका हळूहळू संपत चालली आहे आणि परंपरेची धुरा इतरांच्या हातात सोपवण्याची वेळ आली आहे. तिने भार्गव मुनींना बोलावले आणि सांगितले की जयाश्रम आणि जया एकादशीची परंपरा आता एका व्यक्तीवर अवलंबून राहू नये. ती समाजाच्या श्वासात मिसळली पाहिजे. मुनींनी तिच्या या विचाराला अनुमोदन दिले आणि ठरवले की आश्रमातील सर्वोत्तम शिष्यांना मार्गदर्शक म्हणून तयार केले जाईल. त्यात आत्मदेव ऋषी, काही तरुण साधक आणि सेवाभावी गृहस्थ यांचा समावेश होता. पद्मावतीने त्यांना एकच उपदेश दिला की नियम बदलू शकतात, पण भाव कधीही बदलू देऊ नका. त्या काळात पद्मावतीचा पुत्रसमान असलेला एक तरुण राजपुत्र, ज्याला तिने स्वतः घडवले होते, राज्यकारभार पाहू लागला. तोही तिच्यासारखाच धर्मनिष्ठ होता. त्यामुळे तिला समाधान होते की राज्य योग्य हातात आहे. एके दिवशी जया एकादशीच्या पूर्वसंध्येला पद्मावती जयाश्रमात आली. त्या रात्री तिने नेहमीप्रमाणे कोणालाही काही न सांगता मौन स्वीकारले. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. सकाळी पहाटेच्या वेळी ती नदीकाठी ध्यानस्थ बसलेली आढळली. तिचा श्वास अत्यंत मंद झाला होता,
आणि काही क्षणांतच तिने देहत्याग केला. तिच्या मुखावर भय नव्हते तर स्मित होते. जणू ती कोणत्या तरी अंतर्मुख यात्रेवर निघून गेली होती. ही बातमी कळताच संपूर्ण राज्यात शोकाची लाट उसळली. पण हा शोक वेदनेचा नव्हता तर कृतज्ञतेचा होता. लोकांनी सांगितले की जया एकादशीच्या व्रताने आयुष्य घालवणारी राणी त्या पवित्र तिथीच्या आसपास देह सोडून गेली. हेच तिच्या तपश्चर्येचे फल आहे. तिचे अंतिम संस्कार नदीकिनारी वेदमंत्रांच्या गजरात झाले. त्यावेळी आकाशात क्षणभर सुवर्ण प्रकाश पसरला. अनेकांनी ते दैवी चिन्ह मानले. जयाश्रमात त्या दिवशी कोणताही मोठा विधी झाला नाही. केवळ शांतता होती. साधक ध्यानात बसले होते. प्रत्येकजण आपल्या मनात पद्मावतीच्या शिकवणीचा विचार करत होता. भार्गव मुनींनी सर्वांना सांगितले की पद्मावती व्यक्ती म्हणून गेली असली तरी ती परंपरा म्हणून जिवंत आहे. तिचे आयुष्य हेच जया एकादशीचे सर्वात मोठे उदाहरण आहे. त्या दिवसानंतर जयाश्रम अधिक साधा पण अधिक खोल झाला. कोणतीही मोठी घोषणा न करता जया एकादशीची परंपरा पुढे चालू राहिली. लोक येत राहिले, शिकत राहिले, बदलत राहिले आणि पद्मावतीचे नाव कुठेही मोठ्या अक्षरांत लिहिले गेले नाही. पण प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणात तिची आठवण कोरली गेली. कारण खरा धर्म नावात नाही तर प्रेरणेत असतो. आणि त्या प्रेरणेनेच जया एकादशीचा दीप पिढ्यानपिढ्या उजळत राहणार होता. आता या कथेला शेवट जवळ आला असला तरी तिचा अर्थ अजून अधिक व्यापक होणार होता. कारण काही कथा ऐकून संपत नाहीत, त्या जगण्यासाठी जन्म घेतात. पद्मावतीच्या देहत्यागानंतर काळ पुढे सरकला तरी जयाश्रमातील शांतता आणि जया एकादशीचा सुगंध कधीही कमी झाला नाही. उलट तो अधिक खोलवर लोकांच्या जीवनात मिसळत गेला. पद्मावतीने घडवलेले शिष्य आपापल्या मार्गाने आश्रम, गावे आणि राज्यांमध्ये जाऊन तिच्या शिकवणीचा प्रसार करू लागले. त्यांनी कुठेही तिचे नाव मोठेपणाने मिरवले नाही, पण तिच्या विचारांचा ठसा त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसत असे. जया एकादशीचा दिवस आता केवळ एका राज्यापुरता मर्यादित राहिला नव्हता. तो नद्यांच्या प्रवाहासारखा विविध प्रदेशांत पसरू लागला. काही ठिकाणी लोक कठोर उपवास करत तर काही ठिकाणी सेवा आणि क्षमेला अधिक महत्त्व दिले जाई. पण प्रत्येक ठिकाणी भाव एकच होता, अंतःकरण शुद्ध करण्याचा, अहंकार सोडण्याचा आणि देवाशी नव्हे तर स्वतःशी प्रामाणिक होण्याचा. जयाश्रम काळाच्या ओघात मोठा झाला नाही, पण त्याची खोली वाढत गेली. तेथे येणारे लोक चमत्कार शोधत नसत तर उत्तर शोधत. काहीजण जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर शांतता मिळवण्यासाठी येत, तर काही तरुण दिशाभूरी झालेल्या मनाला स्थैर्य देण्यासाठी येत. भार्गव मुनींचेही आयुष्य संपले, पण त्यांच्या शिष्यांनी त्यांचा संदेश जिवंत ठेवला. सुमेध गंधर्व वृद्ध झाला, त्याचा आवाज मंद झाला, पण त्याने शेवटपर्यंत जया एकादशीची गाथा गायली. त्याच्या संगीतामध्ये आता पश्चात्ताप नव्हता तर समाधान होते. लोक म्हणत की त्याचे शेवटचे गीत ऐकताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्या स्वरात संपूर्ण कथा सामावलेली होती. काही पिढ्यांनंतर त्या राज्याचे नाव बदलले, राजे बदलले, राजवाडे पडले, पण जया एकादशीची परंपरा टिकून राहिली. कारण ती कोणत्याही सत्तेवर आधारलेली नव्हती, ती माणसाच्या अंतरात्म्यावर उभी होती. प्रत्येक पिढीत एखादी शीलवती, एखादा चंद्रकेतू, एखादा आत्मदेव जन्माला येत राहिला आणि त्यांच्या साध्या आयुष्यातून या व्रताचा अर्थ पुढे जात राहिला. लोकांना हळूहळू हे उमगले की जया एकादशी म्हणजे एका दिवसाचा उपवास नाही तर वर्षभराच्या जगण्याची दिशा आहे. त्या दिवशी केलेला संकल्प जर उरलेल्या दिवसांत जपला गेला तरच त्या व्रताला अर्थ आहे. जयाश्रमातील जुन्या ग्रंथांमध्ये पद्मावतीची कथा लिहिली गेली होती, पण शेवटी एकच ओळ होती. जया एकादशी तीच जिंकते जी माणसाला स्वतःवर विजय मिळवायला शिकवते. काळाच्या एका टप्प्यावर जयाश्रमही निसर्गात विलीन झाला. त्याचे दगड वनात मिसळले, पण त्या जागी आजही लोक शांतता अनुभवतात असे सांगतात. काही जण म्हणतात की जया एकादशीच्या रात्री तेथे दीपांचा मंद प्रकाश दिसतो, तर काहींना वाटते की तो केवळ त्यांच्या श्रद्धेचा भास आहे. पण खरे उत्तर कधीच ठरवले गेले नाही, कारण श्रद्धा ही सिद्ध करण्यासाठी नसते, ती अनुभवण्यासाठी असते. आजही जेव्हा माघ शुक्ल एकादशी येते तेव्हा अनेक घरांत दिवा लावला जातो. काही जण उपवास करतात, काही जण क्षमा मागतात, काही जण फक्त शांत बसून स्वतःकडे पाहतात. आणि त्या प्रत्येक कृतीतून पद्मावतीची कथा पुन्हा एकदा जिवंत होते. ही कथा सांगते की देव दूर नाही, तो माणसाच्या प्रामाणिक प्रयत्नात आहे.
जया एकादशीचा खरा चमत्कार म्हणजे जीवनात येणारी शांती, आणि ही शांती कोणत्याही युगात, कोणत्याही काळात तशीच प्रभावी राहते. म्हणूनच ही कथा ऐकणारा प्रत्येकजण थोडासा बदलून बाहेर पडतो, अधिक नम्र, अधिक शांत आणि अधिक सजग होतो. आणि याच बदलात या पवित्र कथेचे खरे पूर्णत्व दडलेले आहे. ही पवित्र कथा इथे थांबत असली तरी जया एकादशीचा संदेश कधीच थांबत नाही. कारण ही कथा कोणत्या एका काळात अडकलेली नाही, तर प्रत्येक भक्ताच्या श्वासात मिसळलेली आहे. पद्मावतीसारखी राणी असो वा शीलवतीसारखी साधी स्त्री, चंद्रकेतूसारखा गरीब शेतकरी असो वा सुमेधासारखा पश्चात्ताप करणारा गंधर्व, या कथेत प्रत्येकाला स्वतःचा आरसा दिसतो. जया एकादशी शिकवते की देवाला फसवता येत नाही, पण तो क्षमा करतो. उपवासाने पोट रिकामे होते, पण भक्तीने मन भरते. आणि जेव्हा मन शुद्ध होते तेव्हा आयुष्य आपोआप आनंदमय होते. म्हणूनच ऋषी म्हणाले की ही तिथी पाप जाळते, नाही तर माणसाला उजळवते. आजही जर कोणी श्रद्धेने या कथेला हृदयाशी धरले, अहंकार थोडा बाजूला ठेवला आणि जया एकादशीला स्वतःकडे पाहिले, तर त्याचे आयुष्य नकळत बदलू लागते. हीच या कथेची खरी समाप्ती आहे. कारण ज्या कथेतून माणूस थोडा तरी चांगला होतो, ती कथा कधीच संपत नाही. धार्मिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कथा आवडली तर लाईक करा आणि भक्तिभावाने कमेंट करा.